नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं समास आणि त्याचे प्रकार कोणते आहेत आणि कशा पद्धतीने त्याची विभागणी होते. आता आपण त्यामध्ये कोणकोणते येतात ते बघूया. पहिला आहे अव्ययी भाव समास. मग या समासामध्ये काय असतं तर सुरुवातीला आ, यथा, प्रति, दर, बिन, गैर किंवा सु असे शब्द लागलेले असतील. प्रथम शब्द हा मुख्य समजायचा, ग्राह्य समजायचा, म्हणजे आ जन्म, जन्मापासून अशा पद्धतीने. त्यानंतर आपण बघूया तत्पुरुष समास. त्यामध्ये 3 विभागणी केली जाते. त्यामधलं पहिलं आहे विभक्ती तत्पुरुष. त्याची ओळख कशा पद्धतीने होईल हे मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगितलं आहे. त्याची काही उदाहरणं बघूया. म्हणजे राजपुत्र, राजाचा पुत्र, विद्यालय, विद्येसाठी असलेलं आलय. त्यानंतर खाली काही शब्द दिले आहेत मी तुम्हाला सरावासाठी. त्याची विभागणी तुम्ही अव्ययी भाव आणि विभक्ती तत्पुरुषमध्ये करू शकता. पुढील समासाकडे वळूया आपण. तर कर्मधारय समास हा कसा ओळखायचा तर त्याची उदाहरणं सुद्धा मी दिली आहेत. महाकाव्य म्हणजे काय, महान असे काव्य. महापंडित म्हणजे महान असा पंडित. कर्मधारय समास ओळखण्यासाठी समजलं तुम्हाला काय महत्त्वाचं असतं त्यामध्ये मी दिलेलं आहे. द्विगु समास म्हणजे संख्यांचा समूह. इथे उदाहरणासह कसं लिहायचं किंवा कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दिलेलं आहे आणि खाली काही शब्द सरावासाठी आहेत ते बघून घ्या. त्यानंतर वळूया आपण द्विगु समास. द्विगु समास म्हणजे काय असतं तर दोन्ही पद ज्यामध्ये मुख्य असतात, महत्त्वाची समजली जातात. त्यामध्येही 3 प्रकार पडतात: इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. आता या समासांची ओळख कशी स्पष्ट करावी त्यासाठी सुद्धा काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत, बघून घ्या एकदा. इतरेतर असेल तर त्यामध्ये आणि किंवा वचा वापर असतो. वैकल्पिक असेल तर किंवा, अथवा किंवा वा मध्ये विचारला जातो. समाहार शब्द असेल तर त्याच जातीचा इतर पदार्थाचा समावेश वगैरे, म्हणजे चहा पाणी म्हणजे चहा, पाणी आणि इतर पदार्थ. पान सुपारी म्हणजे पान, सुपारी वगैरे इतर काही गोष्टी असतील. भाजीपाला म्हणजे एकच नसतो, त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या येतात. अशा पद्धतीने ही उदाहरणं आहेत. तुम्हाला सोप्या पद्धतीने अभ्यासता यावं आणि ह्या समासांची ओळख स्पष्ट व्हावी त्यासाठी मी असे नोट्स काढले आहेत, शॉर्टमध्ये पाठवते आहे तुम्हाला. त्यानंतर बहुव्रीही समास काय आहे तर दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल, म्हणजे नीळकंठास. आता नीळकंठास, निळा कंठ असलेला कोण असतो तर महादेव. त्यानंतर सुद्धा काही शब्द मी तुम्हाला उदाहरणासाठी इथे दिलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्र हो, असाच अभ्यास तुमचा सुरू ठेवा आणि प्रियम ट्युटोरियलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्सना व्हिडिओ नक्की शेअर करा.